नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण 2026 वर्षामधील पहिला आंबा कलम करणार आहोत. तो आंबा कलम कशा पद्धतीने तर एका झाडावरती आपल्याला 3 प्रकारच्या व्हरायट्या पाहिजेत आणि त्या हिशोबाने आपण हा कलम करत आहोत. तर कशा पद्धतीने कलम करायचा, त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याच्या विषयावरती हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा आणि आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आता आपण आंब्याचं झाड बघत असाल, हे झाड 1 वर्ष पूर्वीचं झाड आहे आणि ह्या झाडावरतीच आपण आंबा कलम हा करणार आहोत. आपण बघू शकता, आपण याची छाटणी करून 3 फांद्या आपण वेगवेगळ्या केलेल्या आहेत, की जेणेकरून आपल्याला तिन्ही फांद्यावरती वेगवेगळ्या प्रकारची जी कलमं आहेत ते बांधता येतील. एक फांदी जी आहे ती आपण जशा तशी ठेवणार आहेत, कारण की 2 फांद्यावरती कलम करणार आहोत. एक फांदी जी आहे ती आपली पूर्वीची फांदी, म्हणजे मूळ फांदी एक आणि 2 वेगवेगळ्या, म्हणजे 3 व्हरायटी आपल्याला उपलब्ध होतील. तर कशा पद्धतीने कलम करायचा, सर्वात सुरुवातीला जर विचारात घेतलं आपण, तर साहित्य काय काय लागणार आहे. तर साहित्यामध्ये आपण बघू शकता, ज्या झाडाचे आपल्याला व्हरायटीचे ज्या फांद्या पाहिजे असतील त्या फांद्या आपण उपलब्ध करून घ्यायच्या. चांगल्या पद्धतीच्या डोळे फुगलेले असतील त्या फांद्या आपण उपलब्ध करून घ्यायच्या. त्यानंतर कलम बांधणीसाठी कलमपट्टीचा आपण वापर करायचा. कलमपट्टी कशा पद्धतीने उपलब्ध होईल ते देखील तुम्हाला माहिती दिली जाईल. त्यानंतर एक ब्लेड घ्या. ब्लेड आपल्याला काप घेण्यासाठी. आणि त्यानंतर आपण सुरुवातीला काय करून घ्यायचं, तर फांदीची जी पानं असतील ते पानं आपण बुडातून न काढता अर्ध्यामधून काढली पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपण पानं हे काढून घ्यायची. पानं काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीची पेन्सिलच्या आकाराची काडी आपण निवडायची, चांगली निरोगी आणि 1 ते 2 वर्ष पूर्वीच्या झाडाची काडी ही निवडायची. त्यानंतर आपण त्या काडीला काप घ्यायचा आहे. काप कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर काप हा व्ही आकाराचा घ्यायचा आहे. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने आपण काप घेतला आहे. ब्लेडचा वापर करा, कारण की ब्लेडच्या वापराने आपल्याला काप घेण्यासाठी सोपी पद्धत ही आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अशा पद्धतीने आपण काप घेतल्यानंतर आपण काय करायचे, तर ज्या झाडावरती कलम बांधायचा आपल्याला, त्या झाडाची आपण फांदी, वरच्या साईडची जी फांदी आहे ती फांदी आपण कट करून घ्यायची. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण फांदी ही कट केली. फांदी कट केल्यानंतर ते पानं हे बाजूला आपण काढून घ्यायचे. त्यानंतर ब्लेडच्या वापराने आपण त्या फांदीच्या मधोमध उभा काप घ्यायचा आहे. आपण काप किती घ्यायचा आहे, जर आपण ज्या मापाने आपली काडी आपण व्ही आकारामध्ये कट केली होती त्या हिशोबाने आपण काप करून घ्यायचा आहे. आपण लावून देखील बघू शकता, म्हणजे माप घेऊन आपण काप हा घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण उभा मधोमध काप घ्यायचा आहे. मधोमध आपण काप घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जी बी आपली कट केलेली काडी होती ती काडी त्यामध्ये आपण आतमध्ये खोसून त्याच्यावरती आपण जे बी आपलं कलमपट्टी आहे त्या कलमपट्टीने आपण चांगल्या पद्धतीने त्याला बांधणी करून घ्यायची. बांधणी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की बांधणी ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, कारण की आपला जो कलम आहे तो कलम 100% सक्सेस होण्यामागं बांधणीचं देखील भरपूर प्रमाणामध्ये महत्त्व असतं. कारण की जर योग्य पद्धतीची बांधणी नाही झाली तर आपला कलम जो आहे तो फेल होण्याची शक्यता असते. कारण काय, तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जर कलमामध्ये जर पाणी गेलं तर पाणी गेल्यानंतर कलम हा सडायला सुरुवात होते आणि त्यावेळेस आपल्याला कलम हा पूर्णपणे आपला फेल गेलेला पाहायला मिळतो. त्यामुळे बांधणी ही चांगल्या पद्धतीने करा. कलमपट्टी कशा पद्धतीने उपलब्ध करायची, अवघ्या 5 रुपयामध्ये आपल्याला 100 कलमपट्ट्या ह्या तयार होतील. याच विषयावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, तो व्हिडिओ जाऊन आपण पाहू शकता. बांधणी ही सावकाश करा, चांगल्या पद्धतीची बांधणी करा. अवघे काही वेळ लागतात फक्त बांधणी करण्यासाठी. गडबड केली तर आपला कलम किंवा आपली मेहनत जी आहे ती फेल होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने आपण सावकाश पद्धतीने बांधणी जी आहे ती केली पाहिजे. बांधणी किंवा कलम एक वेळेस आपण बांधणी केली तर आपल्याला त्याचा अनुभव किंवा त्याची माहिती ही चांगल्या पद्धतीने मिळते. त्यामुळे दुसरा कलम बांधण्यासाठी आपल्याला अडचण ही होत नाही. बांधणी
सुरुवातीला आपण एकामागे एक आपण त्याच्यावरती बांधणी करून त्यानंतर त्याला जी कलमपट्टी आहे आपली ती कलमपट्टी दोरीसारखी ओढायची आणि त्याच्यावरती आपण आणखी घट्ट पद्धतीने बांधणीही करून घ्यायची. बांधणी केल्यानंतर त्याच्यावरती आपण पॉलिथिनची पिशवी जी बी आपल्याला किराणा दुकानामध्ये जी कॅरीबॅग मिळते ती कॅरीबॅग आपण वरती बांधून त्याला पॅक करायचं आहे की जेणेकरून आतमध्ये पाणी कसल्या प्रकारचे गेलं नाही पाहिजे. आपल्याला आपण दुसरं म्हणून एक देशी उपाय केलेला आहे. आपण हे जर आपल्यापाशी उपलब्ध नसेल तर आपण जी पॉलिथिनची पिशवी असते साखरेची असेल किंवा जी आपल्याला उपलब्ध होते ती आपण अशा पद्धतीने त्याच्यावरती बांधणीही करू शकता. शेतकरी मित्रांनो, कलम बांधणी केल्यानंतर आपण कोणकोणती गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं, कलमावरती कसल्याही प्रकारचा उन्हाचा जास्त प्रमाणामध्ये प्रकाश पडता कामा नये. त्यानंतर पावसाचं पाणी आतमध्ये गेलं नाही पाहिजे आणि जो आपला कलम आहे तो साधारणपणे 20 ते 25 दिवसामध्ये आपल्याला फुटलेला पाहायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. पडवायचं आहे 10 मिनिटं व्हायला लागले, 2 कलमं घ्यायला दाखवायचे म्हणजे